गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज परत आपण एक व्हिडिओ बनवणार आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये आपला पूर्ण मळा म्हणजे फार्म, आपला जो मळा आहे, पूर्ण शेती आहे ते मी तुम्हाला दाखवेल. आपल्या ज्या कांद्यांच्या चाळी आहेत त्या पण मी तुम्हाला दाखवेल. ही एक आपली कांद्याची चाळ आहे. इथं आपलं ट्रॅक्टर वगैरे लावलेलं असतं सगळं. हे ट्रॅक्टर आता सध्या सगळ्यात जास्त तर प्रणवच चालवतो. हे इथं रोटर वगैरे ठेवलेलं आहे. 2 ट्रॉली आहे आपल्याकडे. ही एक ट्रॉली आहे, इकडे ट्रॅक्टरच्या बाजूला एक ट्रॉली आहे. कांद्याची चाळ तर आता आपली पॅक करून झाली आहे. काय झालं? अशा प्रकारे आपली ही एक चाळ आहे. आपल्याकडे अजून 2-3 चाळी आहेत भरपूर मोठ्या मोठ्या. हा जो मोबाईलवर बोलत होता का, त्याचं काम चालू आहे सगळं चाळींचं. हे इकडे एक चाळी. त्याच्यानंतर आपल्या इकडं मस्त गाई ढोरं वगैरे बांधलेले असतात. या गाई पण आपल्याच आहे मित्रांनो. इथं मस्त विहीर केलेली आहे आपण. इथं आता 3 गाई आहेत. ही एक आहे, ती छोटी आहे अजून, वासरीच आहे ती. तर मग असं आहे आपलं. हे मारायला सुटणार का, ज्याच्या जवळ गेला का मारायला सुटते, म्हणून याच्यापासून थोडंसं लांबच राहू आपण आता. हे काय इथं काही नाही, गरीब आहे थोडीशी. हे एक छोटं पिल्लू आहे. हे काही नाही करत आपल्याला, हे याचं काही नाही, हे छोटं आहे अजून. आपल्याकडे इथं त्यांचं राहण्याची सोय आहे गाईंची वगैरे. असं चालू असतं आपलं मळ्यात कामकाज वगैरे सगळं. मळ्यातलं आपलं घर पण आहे इथं, मस्त दाखवतो तुम्हाला. थांबा एक मिनिट. आंब्यांचे झाडं पण भरपूर आहे आपल्याकडे. आता आम्ही जाऊ थोडेसे बघू. हवा चालू आहे, झाडं हलू राहिली जोरात जोरात. तर मग आपण ते पण बघून घेऊ आता. तर मग हे आहे आपलं घर. इथं आपण राहतोय आता मस्त. घरात भरपूर सुविधा आहेत आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याकडे आंब्याची झाडं, हे चिक्कूचं झाड आहे. याला जेव्हा चिक्कू येतात तेव्हा चिक्कू एवढे राहतात की मग खाल्ले पण जात नाही. इथं हे नारळाचे झाड आहे. नारळाच्या झाडाला नारळ लागलेले आहेत आता. हे बघा, हा आमचा डिगू. इकडे रे. तो बघा, तो डिगू आहे आणि ती त्याची सेटिंग आहे. हे कोण आहे काय माहिती, त्याला हा घाल रे. आपल्या मळ्यात कुत्रे असतात मित्रांनो. तरी आपले आंब्याचे झाड आहेत. इकडे भरपूर प्रकारचे आपल्याला आंबे खायला भेटतात. आंब्याच्या सीझनमध्ये आपल्याकडे आंब्याची कमी नसते मित्रांनो. आपल्याकडे 7-8 झाड आहेत आंब्याचे. आणि 7-8 झाडांमधून इथं एक आम्ही ना त्याला नाव दिलेलं आहे आंब्याला, दोडी म्हणून. तर मग दोडी म्हणून एक आंबा आहे आमचा इथं. तर तो खूप भारी लागतो खायला, खूप भारी. आणि पूर्ण केशरी आलेला असतो तो मधून. तर आता आपण असं चाललोय इकडं. हे आंबे आता आपले काढले गेलेत, जवळपास थोडे उरलेत. तसे पाटात वगैरे आहे बघा. कधी ना पक्षी आंबे खातात, तर मग असे खराब होऊन जातात ते मुंग्या वगैरे. हे बघा, असे आंबे पडलेलेच असतात कायम इथं. मी तुम्हाला दाखवतो थांबा, गड कसा आलेला आहे. हा बघा, हा तुम्ही बघू शकता कशा प्रकारे एकदा आंबे लागलेले असतात. असे भरपूर आहेत मित्रांनो. आंब्यांची काही टेन्शन नाही आहे. ही आपली पूर्ण शेती आहे इथं. या शेतीमध्ये आपण मस्त पीक पिकवतो आणि चांगला भाव मिळाला तर तो विकला जातो. व्यवस्थित सगळं चालू असतं इथं. तर आता निघालोय आपण. डिझेलची डबकी आणायची. बाजूच्याच घरी आपल्याला डिझेलची डबकी भेटणार. अरे बापरे, हे काय झाले. इथं आपला डिगू आटकून गेला त्याच्या सेटिंग सोबत. डिगूची सेटिंग चालली इथं मस्त. डिगू आटकून गेला आहे त्याच्या सेटिंग सोबत. त्याचं जाऊ द्या, आता चालू द्या, त्याचं व्यवस्थित चालूच त्यांचे. आता आपल्याला जायचंय डिझेल घ्यायला. आपण निघालोय पाटण्याकडे. आम्ही पाटण्या गावात राहणारे लोक इथं. पेट्रोल नाही डिझेल आहे. हे बघा, हे सगळं आपलं जाऊ आपण पटापट पाटण्याला. मग दाखवेल मी तुम्हाला डिझेल घ्यायचं कसं घ्यायचं, काय घ्यायचं. हे घेता डिझेल सगळ्याकडे सारखंच भेटतं. तर दाखवू आपण कसं भेटतं. कारण एन्जॉय करू राहिला आज. असं आहे. तुम्हाला मी रस्ता पण दाखवेल. पण रस्त्यावर थोडी जोरात आहे ना, रस्ता थोडासा खराब आहे आपला. असं काही आपल्याला करता येत नाही. असं मळ्याची वस्ती असते मित्रांनो. गाई ढोरं आपल्याला सगळं बघायला भेटतं मित्रांनो. ही आहे पाटणे गावाची एंट्री. इथं दिलेलं आहे बघा, झाडूदादा वाळूदादा प्रवेशद्वार, ग्रामपंचायत पाटणे. झाडूदादा वाळूदादा हे जे आहेत ना, हे आपले ग्रामदैवत आहेत मित्रांनो. तुम्हाला दाखवतो प्रणवची शाळा पण मस्त आहे मित्रांनो. म्हणजे प्रणवचीच नाही, मी पण इथं 8वीपर्यंत 9वीपर्यंत ह्याच शाळेत होतो. इथं मध्ये शाळा आहे. शाळा ठीक आहे. चला आता शाळा जर का तुम्हाला बघायची राहिली ना, कमेंट करा, मला सांगा किंवा आम्हाला पूर्ण शाळा बघायची आहे. तुम्हाला पूर्ण शाळा दाखवेल मित्रांनो. आता आपण आलो आहे पेट्रोल पंपजवळ.
पेट्रोल पंपाजवळ आता चला पेट्रोल पंपमध्ये एंट्री घेऊ आपण. मस्त पेट्रोल पंपमध्ये आल्यावर आपल्याला डिझेल घ्यायचं आहे. आमच्या गावाजवळचं डिझेल पेट्रोल पंप वगैरे. ठीक आहे चला आता तुम्हाला दाखवतो नंतर. आहे आपल्या गावाचा पेट्रोल पंप. आपल्याला भेटून गेलं आहे डिझेल. झालं आहे आता आपलं काम डिझेलचं. जाऊ आपण आता परत मळ्यात टाकू डिझेल आपल्या ट्रॅक्टरमध्ये. तुम्हाला ते पण दाखवतो किंवा ट्रॅक्टरमध्ये डिझेल कसं टाकतो आपण. त्या डिझेलमध्ये थोडंसं घाण वाटली आपल्याला. डिझेलमध्ये नव्हती ती घाण होती ती डबकीमध्येच होती. आम्ही नीट डबकी चेक केली नव्हती. तर आता डबकी वगैरे नीट थोडंसं बघू. डिझेल टाकताना थोडंसं घाण ते करून घेऊ. ठीक आहे मग मित्रांनो आता जाऊ आपण. पण आता पोचलो आहे मळ्यात डिझेल घेऊन. डिझेलमध्ये ना थोडंसं आपण बोललो होतो ना घाण आहे. त्यामुळे त्यासाठी फडकं घेतलं आपण. आता गाळून घेऊ डिझेल आहे. येतो बाय आपलं ट्रॅक्टर. तर मग गाळून घेऊ. प्रणव गेला शिंपली घ्यायला. आण रे बघा तिथं तो शिंपली घेऊन राहिला. पुसून वगैरे आणेल तो मस्त. तोपर्यंत मी तुम्हाला दाखवतो ट्रॅक्टर. आपल्याला एक ट्रॅक्टरचा पण व्हिडिओ बनवायचा. मी तुम्हाला दाखवेल आता ट्रॅक्टरचा एक व्हिडिओ नाही का पुढच्या ब्लॉगमध्ये टाकतो. आता आपल्याला जायचं मालेगावला आम्ही राहतो. गाडी साईड गाडीमध्ये लावले मित्रांनो. आता हा काही सामान ठेवतोय. त्याच्यात कैऱ्या आहेत पिशवीमध्ये. हे बघा इथं कैऱ्या भत्ता वगैरे सर्व याचं सामान. आपल्याला गाडी काढायची बाहेर. आपल्याला हे बाजूला करावं लागणार त्याचं. आता आपल्याला काढायची गाडी बाहेर. इथं आला आहे जय. तर आपल्याला आहे ना फक्त आता गाडी एवढ्या जागेतून बाहेर काढायची. दाखव मित्रांनो पाहूया आपण आता टर्न बसतो का निघून उतर. गाडी निघते का नाही. या साईडला आता जॉईंट आहे. तो जातोय पुढे. आता येऊ तिकडे. इकडे मार इकडे. येऊ दे. नाही पेक्षा चांगली गाडी चालवतोय. काही नाही त्याला ट्रेनिंग मीच दिली भावांनो. थोडी पुढे करावं लागेल कारण की इकडे मागे लागून जाईल गाडी. पुढे जाऊ दे चल. निघून तर देईल मला माहिती ना. हा मार मार तिकडे मार मार. बस मागे लागून जाईल. काढायचा प्रयत्न चालू आहे भावांनो. घे पुढे घे चला आता. पण सक्सेसफुली गाडी बाहेर काढली. सीट बेल्ट लावणं गरजेचं आहे. सीट बेल्ट डबकी तिथं ठेवलेली. आपण आता गाडी बाहेर काढून घेऊ. व्हिडिओ आता प्रणवकडे घेऊन दिला आहे आपण. आता आम्हाला बोलत नाही काम पण काही नाही आपण करून घेऊ. आपण लावली गाडी. आता गाडीला मारावं लागणार फडकं. तर मी मारतो फडकं. भेटू नंतर. प्रणवला फडकं मारायला लावून दिलं आहे कारण की ना माझ्याकडनं ड्रेस घातला गेला आहे व्हाईट. मग प्रणवला म्हटलं मार फडकं. प्रणव आता रागात फडकं मारवलं. तिथं नको मारू अरे जास्त खराब होईल फडकं. आपण फक्त पुसून घेऊ. काच पुसून घेऊ बस. ही गाडी आहे ही भावाची आहे. मोठ्या भावाची ज्याने कांद्याचा व्यापार सुरू केला आहे. झालं हो झालं. मागे मार मागच्या फडक्याच्या मागच्या याच्यावर मारायला लावून देऊ आपण याला फडका. आता फडका मारणे म्हणजे गाडी पुसणे. आमच्याकडे फडका मार असं म्हणतात. गाडी पुसायला लावली म्हणजे आपण याला. तसं ती गाडी धुवायचीच ते लागणार आहे. पूर्ण गाडी धुवावी लागणार आहे. अशी आहे आपली गाडी. दिसते मस्त. ठीक आहे. हा म्हणतोय अर्धा तास लागणार आहे गाडी धुवून टाका. आता गाडी धुवायचं काम लावून दिलं आम्हाला. माझ्याकडनं घेतले नवे कपडे घातले. तर ठीक आहे चला बघू आपण. आपल्याला आता सांगितलं गाडी धुवायला. ट्रॅक्टर वगैरे जात आहे. गाडी धुवायची आता काय म्हणून बोललाच ते. गाडी धुवायला लावली आता आम्हाला. आता काही करून गाडी धुवावी लागणार आहे. मोटर आता प्रणवला मोटर चालू करायला लावतो आणि धुतो आम्ही गाडी. आम्हाला गाडी धुताना दाखवतो तुम्हाला. आपल्याला सांगितलं आता गाडी धुवायला. आपल्याला लावायला लागणार आहे गाडी तिकडे. कारण की इथं आहे ना गाडी आपण धुवू नाही शकत. तर गाडी धुतली तर सगळ्यात चिखल होऊन जाईल. आपण घेऊ गाडी आता तिकडे लावून. हे बघा हे माझा आता तमाशा बघणार आहे फक्त. नाही ती जाते आपली गाडी. गाडी घेऊन गेली परफेक्ट जागेवर. बस राहू देऊ का. नळी इथपर्यंत जाईल ना. पुढे 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 गे सांगतोय तिकडे बस.
गाडी लावली आपण आता इथं. आता गाडी मोटर चालू आणि अजून गुळण्या देऊ राहिली ती. हे काय झालं पाहतोय वगैरे. तर मग असं आहे, आता नवीन चालू झाली आहे. आपण गाडी धुवून घेऊ. आता देऊ आपण निकिता गाडी व्हिडिओ काढायला. गाडी पुढे ना, आता आम्हाला गाडी धुवायला लावून दिली. आता हा पाणी मारतोय आणि मला कसं लावून दिलं, काय करायचं. हा काका लावतो. अशा पद्धतीने आम्ही दुसरी गाडी ये पुढे जाऊ. ये आम्हाला आता गाडी धुवायला लावून दिली. काय झालं ते पाणी आलं याच्यावर, ओला झाला होता. तर आता आम्ही घेतो गाडी धुवून पटपट, कारण की ज्ञानेश बोला कळालं की व्हिडिओ काढत बसले परत. तर सर बोलेला आम्हाला. तर ठीक आहे, गाडी धुवून झाल्यावर दाखवतो गाडी कशी दिसते. आता आपण मालेगाव जातोय. गाडी धुतली गेली आहे. हा गाडी धुतली गेली. आता आपण इथं डिझेल घ्यायला आलो होतो, आठवतोय ना हे बाईचं. आठवलं ना. हा आता जातोय मालेगावकडे. गणूभाऊ गाडी चालवतोय आणि इकडे न्याय बसलाय. चाळ. तर त्या चाळीचं सामान घेण्यासाठी आता आलोय आम्ही मालेगावात आलो. आता भाऊ गेला तिकडे सामान घ्यायला, आम्ही बसलोय गाडीतच. मला सध्या फक्त ड्रायव्हर म्हणूनच यूज करू राहिला तो, पण ठीक आहे. बसलोय मस्त मागे. हा शेट माणूस आहे. हा फक्त बसायचे काम करतो. हा बघा, हा शेट माणूस आहे खरा. मस्त AC लावून बसतो.